नमस्कार. व्हायरल वास्तवमध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. तुम्ही जर लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांपैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सुरत मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस मधील पासधारकांची दादागिरी आज पाहायला मिळाली आहे. परिणामी एका महिलेला आरक्षित तिकीट असूनही बाळासह चक्क ट्रेनच्या दारामध्ये बसून प्रवास करावा लागला. पाहूया पासधारकांची ही दादागिरी या रिपोर्टमध्ये. सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेला हा व्हिडिओ अमानुषपणाचा कळस गाठणारी ही दृश्य आहे सुरत मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस मधली. ही महिला मस्तपैकी बसली आहे. तिकडे बघा, ती मस्तपैकी मोबाईल हातात घेऊन झोपली आहे. हिचा मोबाईलवर विरंगुळा चाललाय. या गाडीत गर्दी मुळीच नाही. महत्वाचं म्हणजे यात सगळ्याच महिला दिसतायत. कारण हा संपूर्ण डबा महिलांसाठीच आरक्षित आहे. आणि आता हे बघा, ही महिला आपल्या लहानग्या मुलाला घेऊन चक्क ट्रेनच्या दारात प्रवास करते. रेल्वे मंत्री साहेब, तुमचं लक्ष वेधण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहेत. या महिलेकडे आरक्षित तिकीट आहे, मात्र या जागा अडवलेल्या महिलांनी या महिलेवर मुलासह दारात बसून प्रवास करण्याची वेळ आणली आहे. डब्यामध्ये एक छोट्यासा बाळाला घेऊन एक महिला गेटवर खाली बसलेली आहे. पास होल्डरांचा हा दादागिरी, हा आमचा डब्बा आहे, या डब्यात कोणी बसू नये अशी जी मानसिकता आहे, ते दादागिरी कुठे थांबली पाहिजे. खरं तर लोकल आणि एक्सप्रेस ट्रेन मधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. यातले काही नियमित प्रवास करणारे असतात आणि त्यातूनच सुरू होते गटबाजी. एक दोन वेळा झाले असे प्रवासी ग्रुपवाले जे असतात ते गेटवरून चढून देत नाहीत. गेटवर उभे राहतात. कारवाई व्हायला पाहिजे तशा ग्रुपवाल्यांवरती. जे गेटवरती असतात ना, ते जास्त दादागिरी करतात. ते चढूनच देत नाहीत. विषय त्यांचा असा आहे की ते बाहेरच उभं राहतात, दुसऱ्याला आतमध्ये घेतच नाहीत. आम्ही त्याला सांगायला गेलो, ते आम्हाला दादागिरी करून दाखवतात. तुम्ही कशाला चढताय, तुम्हाला काय दुसरा डबा नाही. आम्हाला आमचा डबा आम्हाला दिलेला आहे, तुम्हाला आम्ही सांगतोय. अशा बातम्या आणि असे व्हिडिओ व्हायरल झाले की रेल्वे प्रशासनाकडून काही काळ कारवाईचा फार्स केला जातो, मात्र त्याचा हवा तो परिणाम झालेला दिसत नाही. आता या मुजोर महिलांवर योग्य कृती करण्याची जबाबदारी रेल्वे मंत्र्यांची आहे. सहप्रवाशांना खरं तर त्रास देणारे वा त्यांना बसू न देणं, आज ट्रेनमध्ये प्रवासासाठी जाऊ न देणं, हे अशा प्रकारच्या घटना करणारे लोक यांच्यावरती कारवाई होणं फार महत्वाचं आहे. कारपर्सन कविता गिरीसह सुमित सावंत, ट्यून इन मराठी, मुंबई.